सरोजं सान्द्रं लम्बुलाभं जगन्नित पाणी मंडलं तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सददुल्हासं उत्तरं चिन्तया पांडुरंग करू प्रथम मन मन पांडुरंग करू प्रथम मन मन पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम मन पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम सर चरण संततिया सर चरण संततिया संत गोपदाने कथे गावितरु संत गोपदाने कथे गावितरु संत गोपदाने कथे गावितरु संत गोपदाने कथे गावितरु पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संता पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संता पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबा सद्गुरुदास तुकारामांची दिल्या समर्ण होई सगळे बुद्धीच्या अधिकारी तेची बंधू श्रीचंद श्री गुरुचे ते नमस्कार आता आई माझे वाणे मानेल संतासे रंजू चित्तासे आपुलिया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदंबोजे तेजस्फुरते प्रदेशं विदिन्द्रादिदेवै सदास्तो यमानं समाधिस्थमूर्तिं भजेत ओम ज्ञानेश्वरा ओम ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो 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 ज्ञानेश्वरा करुणा तोरा करुणा तोरा करुणा तोरा दया पावन साधो चराचरी करुणा करा दयाला करुणा दयाला करुणा करा दयाला रहला चलो लालो जरा चले ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुवरला दुलो पावन झालो चाराचरी मी काळा कुसरी काहीच नेनी बोलतो वचने अति भावे काय का जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंद परमसुखदं कैवल्यं ज्ञानमूर्तिं द्वैन्द्वाचित गगन सदृश तत्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वदिक् साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि शनोक्षनिहाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। प्रस्तुत स्थल प्रसंगी
जगद्गुरु संत श्रेष्ठ देवची सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिबंध पुतळे जाळवणी संसार वैश्वांकने उक्तीप्रमाणे ज्यांचं असणारं जीवन असे देहू निवासी संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अगदी उपदेशपर प्रकृत अभंग तसेच स्मशान यात्रेमध्ये असणारा अभंग पाहायला भेटतो तसेच निवडक अभंगामध्ये असणारा अभंग पाहायला भेटतो अशा 2-3 मालिकेमध्ये या अभंगाचा असणारा समावेश आहे असा सुंदर असा उपदेश प्रकृत अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल अभंगावर सेवा करणे पूर्वी थोडं परिहार देणं अगत्याचं असतं आजच्या कार्यक्रमाचं असं निमित्त काय आज वैकुंठवासी प्रयागाबाई शामराव मुकुटराव यांचा स्तर परिश्रम प्रथम स्तरावर श्राद्ध आहे आणि त्यानिमित्त स्तर हे सर्व झालेले नियोजन आहे त्यांना एक मुलगा असणार आहे सिद्धू शामराव मुकुटराव एक मुलगी कालिंदाबाई बाबासाहेब सूळ नातू परमेश्वर सिद्धू मुकुटराव रामेश्वर सिद्धू मुकुटराव ज्ञानेश्वर सिद्धू मुकुटराव तसेच नातू रामप्रसाद बाबासाहेब सूळ गणेश बाबासाहेब सूळ असे एकंदर सर्व असणार हे कुटुंब त्या ठिकाणी असणार आहे आज प्रयागात यांना असणार जाऊन 1 वर्ष असणार पूर्ण होते आजच्या वरिष्ठाला कीर्तनच का असणार ठेवलं पाहिजे सांस्कृतिक कार्यक्रम का असणार ठेवला पाहिजे पारमार्थिक असणारा कार्यक्रमच का ठेवला पाहिजे चलता चलता बोलून जाईन महाराज जेवढं काही त्यांनी कर्म केलं असेल त्या कर्माची पोहोच पावती म्हणून हे सगळा योग दुसरा मुद्दा आज 1 वर्ष असताना हा आत्मा या ठिकाणी असतो महाराज प्रत्येक महिन्याला जीव घालावा लागतो आणि इथून तर स्थलांतरित होत असताना या आत्म्याच्या वाटचाल करत असताना हे असणारं पुण्य त्यांना आपल्याला समर्पण करायचं या कार्यक्रमाचं जे काही पुण्य आहे हे त्यांना असणारं समर्पण करायचंय की ज्या पुण्यामुळं त्यांची वाटचाल अगदी सुरक्षितपणे अगदी व्यवस्थित त्या ठिकाणी कुठल्याही आडकाठी त्यामध्ये निर्माण होऊ नये अगदी देवाच्या पायाजवळ असणारी जागा मिळावी याच्याकरता मला जे कार्यक्रम विठ्ठल पहा तुकोबारायांनी या अभंगावर अतिशय सुंदर प्रकारचं असं चिंतन मांडलेलं आहे अतिशय सुंदर प्रकारचा बोध या ठिकाणी अभंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय पहा जीवनामध्ये येत असताना जीवन किती महत्वाचं आहे माणसाने त्यांनी प्रत्येक असणाऱ्या क्षणाचा विचार केला पाहिजे वेळ असताना किंमत दिली पाहिजे महाराज वेळ किती महत्वाची प्रत्येक असणाऱ्या क्षणाचा विचार करा असं तुकोबाराय सांगतात महाराज आणि विचार करत असताना विचार कोणता करावा त्याचं उत्तर आहे महाराज तरावया पार भव सिंधू तरण्याचा विचार करा महाराज तरण म्हणजे पोहणे हा एक शब्द घेता येतो पण पोहणं कुठं या भवसागरामध्ये पोहायचंय बरं का गंगेमध्ये पोहणं वेगळं आपण जी असणार ही जीवनरूपी जी काही गंगा आहे ही एक प्रकारची गंगाच आहे या गंगेमध्ये पोहता आलं पाहिजे तुम्ही महाराज पावता येत ना असं सगळं आम्ही करतो ना तरी कसं काय तुम्ही पावतोय म्हणतात ही एक भव नदी आहे महाराज ज्या भव नदीमध्ये अनेक प्रकारचे माणसं वाहून गेले महाराज बरं का अनेक प्रकारचे असणारे जीव वाहून गेले काहीच असे त्या ठिकाणी उरले महाराज काहीच बोटवर मोडण्यासारखी मंडळी महाराज जी भव नदीतून असणार पार पडलेली बोलत नंतर महाराज तरावया पार भव सिंधू तरण्याचा विचार नक्की असणारा केला पाहिजे जर नाही विचार केला महाराज सांगतात हा देह कसा आहे नाशवान आहे नाशवंत देह जाणार सकळ हा देह कसा आहे नाशवान आहे महाराज हा कधी जरी याच असणार गॅरंटी नाही आणि प्रत्येक असणारा काळ बोलन महाराज तुम्हाला हा काळ आपल्या जवळ आलेला आहे महाराज आयुष्य खातो काळ सावधान प्रत्येक असणारा वेळ प्रत्येक सेकंद प्रत्येक असणारा मिनिट प्रत्येक तास त्या ठिकाणी आपण काळाच्या असणाऱ्या जवळ जवळ जाऊ लागलो मला आयुष्य खातो काळ सावधान आलेला दिवस जाणार आहे
हा कुणाकरताही थांबत नाही महाराज. म्हणजे तसं सांगायचा मुद्दा, काळ कुणाकरता थांबत नाही. आयुष्य खातो काळ सावधान, आला दिवस चाललेला. मग अशा असणाऱ्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे? तुकोबाने उत्तर दिलं मला. तुकोबा म्हणतात संत समागमे धरावी आवडी. काय म्हणतात महाराज? बाबा या जीवन जगत असताना कुठंतरी असणाऱ्या जीवनाला चांगल्या प्रकारची सत्संगती असणं गरजेचं आहे. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाचे. परमार्थ करण्याकरता तातडी सांगितली महाराज या ठिकाणी. तातडी शब्द खूप महत्वाचा आहे. सत्संगतीचं कराच, त्याच्याही उलट सांगितलं महाराज तुकोबाराने, परमार्थ करण्याकरता तातडी करा. तातडी शब्द खूप महत्वाचा, त्याच्या खाली अंडरलाईन केली पाहिजे. तातडी आज आता ताबडतोब, म्हणजे जागच व्हावा, झोपू नका असा सरस त्याचा असणार अर्थ. तातडी करा, घेतला निर्णय लगेच कामाला लागा, हा त्याचा असणार अर्थ. करावे तातडी परमार्थाचे, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. मग या असणाऱ्या जीवनामध्ये मला सांगा, ज्याला जन्म आहे, ऐका, ज्याला जन्म आहे मला त्याला मृत्यू ठरलेला आहे. एखाद्या जीवनामध्ये किती कार्य केलं असेल, किती महत्वाचं कार्य केलं असेल, किती लोकांमध्ये त्याची भाव असेल, किती लोक त्याचे उपकार असतील. महाराज सांगतात की गेलेल्या जीवाबद्दल कधी त्या ठिकाणी शोक करू नका महाराज. ज्या लोकांमध्ये आपण आलेला आहात त्याला इहलोक असं म्हटलं जातं. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारी. इथं व्यवहार करायचा असेल, इथं काय व्यवहार आहे महाराज? जसा भाव तसा देव. काय इथे व्यवहार असा झाला पाहिजे बाबा, ज्या करता असताना जन्म मिळाला, ज्या भगवान परमात्म्याला प्राप्ती करता असताना हा जन्म मिळालाय, त्यालाच तर प्राप्त केलं पाहिजे. आता हे जे दुःख माणसाच्या पदरामध्ये पडतं, काय ज्याला जन्म त्याला मरण ठरलेलं असतं, जावंच लागतं. बरं, मग गेलेल्या व्यक्तीबद्दल नका डोळे धुरे भरून राहू. मला सांगा, किती त्या व्यक्तीबद्दल आपण शोक केला, ती व्यक्ती परत येणार नाही महाराज. स्वभावता नाश ठरलेला आहे. ज्याला जन्म आहे मरण ठरलेलं आहे, मग त्याच्याविषयी माणसाने त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा शोक करू नये. नवे नवे नका डोळे धुरे भरून राहू, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. असा अभंगाचा सरळ विठाला विठाला याच्यामुळे जीवन जगत असताना माई बापानो अतिशय असताना महत्वाचे असतरी, मी तर म्हणतोय आपलं भाग्य आहे की आपण या असणाऱ्या आपल्याला नरदेह मिळाला महाराज. कधी असा विचार केलाय की मला बाकी काही त्या ठिकाणी जीवसृष्टी नाहीये का? महाराज शास्त्र सांगते या सृष्टीमध्ये ब्रह्मविद्या मुंगीपासून तर ब्रह्मदेव पर्यंत असताना सृष्टी महाराज. लक्ष 84 न चुके फेरा, शास्त्र सांगते महाराज. गर्भवासी यातना थोरा, एवढी पडशी संदेह पुरा वळशा थोर माया जळी. मग या असणाऱ्या जीवनामध्ये आपण मनुष्य जन्माला असताना का प्राप्त झालो, असं कधी विचार केला का महाराज? या ठिकाणी आपल्याला माणसाचं जीवन का मिळालं असं कधी विचार केला? म्हणजे मिळणं सोपं आहे का? हा जन्म मिळणं सोपं आहे का? आपल्याला सहजगत्या प्राप्त झाल्या म्हणून त्याच पाहिजे तेवढं कौतुक नाही. नगडे उपाय घेड आले हो, नगडे उपाय घेड आले, उपाय घेड आले, नगड उपाय घेड आले. उपाय घेड आले,
तुकोबराने एक न्याय सांगितला मला पूर्वीच्या काळी. पावला हा देह कागटाळी न्याये, तसा आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा. दृष्टांत सगळ्याचे परिचित आहे, पिठच करून पुढे चालतो. सांगू सगळं. आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा, तसा हा नरदेह मिळालेला महाराज. हा तुम्ही कसं काय मला शॉर्ट कमेंट सांगितलं, आम्हाला कळलं पाहिजे आंधळा कोण काय. सांगतो आलेच म्हणून सांगतो मला त्या ठिकाणी. महाराज 184 योनीमधून म्हणतात ना, एक कोटी योनी कोटी कोटी फेरा बरं का. मग लागे वारा एवढं फिरून यावं लागतं महाराज. एवढ्या सगळ्या असतात योनी फिरून या ठिकाणी मनुष्य योनीला यावं लागतंय. एक योनी कोटी कोटी फेरा, तेव्हा लागे वारा. कमी फिरून नाही आलो आपण महाराज, भरपूर फिरून. दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण, यावया येथवरे होते हेचे कारण. दुर्लभ पाये तुम्हा, पायी झाले दरुशन. मी नवितो तुका संता, दोन्ही कर जोडून. हा धर्म जागू सदैवाचा, तुम्ही संत माये बापू उपकार करा. असो महाराज सांगतात की बाबा खूप दुरून आलो. हा मग एवढ्या सगळ्या एवढी फिरून त्या ठिकाणी मला मनुष्य देह प्राप्त होतोय. महाराज मनुष्य देहाचं आपण चीज केलं पाहिजे महाराज. पुन्हा पुन्हा मिळणार नाही महाराज. मिळाले चीज झालं पाहिजे, चीज. ते थोडासा विचार करा ना महाराज, थोडासा विचार करा. बाकीच्या काही काय येऊन नाहीत का मला, भरपूर येऊन येत बाकीच्या. असा कधी विचार केलाय का चला 10-5 बैलांचा नांगर तिकडे सुरू आहे, त्यांनी विचार करा चला महाराज कीर्तन आहे गावात, चला आपण कीर्तनामध्ये सामील होऊ, असा विचार येतोय त्यांना. पशु काय पाप पुण्य जाणारी, उत्तम मध्यम भोगभोगिनी, काही एक उपद कामनती, पहिले अन्न होती पापुड मुके. पशु काय पाप पुण्य जाणारी, मध्यम भोगभोगिनी, काही एक उपद कामनती, पहिले अन्न होती पापुड मुके. पशुला हे ज्ञान नाहीये महाराज. पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग भोगिती, काही एक उपजता मरती, बहिरी अन्न होती. पशुला हे ज्ञान नाहीये महाराज. मग हे ज्ञान कुणाला आहे? ज्याला माणसाचा याच दोही घड्या देवाचे भोजन, याच दोही घड्या देवाचे भजन, आम्ही कळता नाही कोठे, आम्ही कळता नाही कोठे. याच देही देवाचे भजन, याच देही देवाचे भजन, आणि कळता नाही याच देई घर देवाचे भजन, आणि हे ज्ञान नाही कोठे. महाराज इतरत्र हे ज्ञान नाहीये, फक्त याच निवेदन याची देही घडे. महाराज सांगतात आहार भय मैथून सर्व योनीशी समसमान, परी मनुष्य देहीचे ज्ञान जाण सर्वथा असे ना. याच देहाला कळतंय मला, हसल सर याच देहाला जर कळत असेल मला सांगा, याच देहाला याच मनुष्य देहाला कळत असतं माणसं वाईट प्रकारच्या गोष्टीकडे प्रवृत्त का होतात? कळतंय ना. तरी पण लोक महाराज आमच्याकडे सांगतो बरं का, आमच्याकडे लोक मेल्यावर चालते, तुमच्याकडे आमच्याकडं गणपती समोर पत्ते खेळतात पोरं.
सांगतो बरं का, तुमच्याकडे काय मला माहित नाही, तुमच्याकडे खेळते ऐका ऐका थोडं बोलायला महाराज बोलण्यासारखं मला सांगा. मला सांगा, आज मोठ्याल्या पोरांनी गणपती समोर पत्ते खेळायचे बरोबर आहे. मागचे पोर बारकाचे पोर असतात ना, एक दिवशी त्यांनी गणपती बसवला मला 1 वर्ष त्यांनी ठरवलं त्यांनी आपलं बाल गणेश बरं. एक जण म्हणतो आता गणपती बसवलो, मग अरे म्हणे पत्त्याचा कॅट घेऊन या कशाला, ते म्हणे पत्ते खेळवत असते. तिथे सांगायचे तुम्हाला, आज मोठे खेळतात म्हणून त्याचं अनुकरण कुणी केलं, म्हणजे थोडा जो विचार केला महाराज, ती रूढ पडली ना ती महाराज. ती एक जण दुसऱ्याला म्हणतो त्यांच्या प्रचारच्या पोरायची, तुला कळतं काय पत्ते खेळवत मी गणपती. मग मला सांगा, मोठ्याल्या मंडळीचे सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले, काही त्या ठिकाणी भजन पूजन केलं, तर मागचे लोक पोरं ते शिकते का नाही महाराज. त्यांनी असा दरवाजा बंद केला बरं का, आम्ही उगा आपलं सहज गेलो म्हणून बघाव काय आतमध्ये गणपती पशी दर्शन, मस्त पोरं पत्ते खेळते. तुम्हाला कळतं का काही, तर पोराला म्हणून तुम्ही पटत काय असं कुठं पत्ते खेळत असते ते म्हणे आम्ही लहान तुम्ही आम्हाला सांगा, ते मोठ्याला सांगा ना, बघा ना गणपती समोर काय आदर्श घ्यायचा महाराज, मोठ्याला कोण आदर्श काय घ्यायचा, ही वस्तुस्थिती महाराज. काय केलं पाहिजे, आपण मानवाच्या जन्माला आलो महाराज, मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे महाराज. मग मनुष्य जन्म प्राप्त करून जर पुन्हा असं जर त्या ठिकाणी वर्तन करत असतो महाराज, बाकीच्याने काय घ्यायचं, विठाला विठाला महाराज सांगतात बाबा हो, जीवनामध्ये वेळ अतिशय महत्वाचा आहे. किती वेळ आहे महाराज आपल्याला, जर मागचा जर इतिहास पाहिला महाराज, मागच्या काळामध्ये भरपूर आयुष्य होतं, आता आयुष्य किती आहे शास्त्र सांगतंय, अभंगामध्ये आलं म्हणून सांगतो मला, अभंगामध्ये आले अल्प आयुष्य मानव देह, शतगणले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पिढा रोग क्षय, काय भजनाचे उरले ते पाहेगा. थोडस चिंतन करा मला त्या ठिकाणी, आपल्याला आयुष्य किती. बऱ्याच लोकांना म्हटलं चला भजनाला, ते हो तुम्हाला काय काम आहे म्हणतात का नाही, कशाला आम्ही निघलो तर महाराज बरं का, काही असते ना काही कोण निघाले का, आज तर लयच बगडे झाले वा. आज कुठं खेळे, मला सांग याला खेळ म्हणतात. अरे म्हण तुम्ही अर्धा किलो टाळ पावशेर आणले ना, असं ही वस्तुस्थिती महाराज. आपण या जन्माला आलेलो आहोत, जीवनामध्ये वेळेला तर वेळेचं भान असलं पाहिजे, वेळेची किंमत केली पाहिजे महाराज. मला सांगा, कोणती गोष्ट कोणत्या वयात जमन का, उदाहरण सांगा ना, तीर्थयात्रेला जायचं, काय तीर्थयात्रेला जायचं तुमच्या वयात जमन का बाबा, तुम्हाला मोगाच म्हणलं टाळ घेऊन उभा राहा, तुम्ही काय म्हणले. हा शास्त्र सांगते कथेची सामग्री देह अवसानावर, देह साथ देत असेल तर कथा. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालवया माये, तव आपले शहीद पाहे, तीर्थयात्रे जाया चुकून, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालवया माये, तव आपले शहीद पाहे, तीर्थयात्रे जाया चुकून, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालवया पाहे, तव तू आपले सुहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नये. जव हे सकळ सिद्ध आहे, पाय चलतात ना महाराज, तो मरत पर गुडी उभारावी,
माळी वाजवावी गुणी उभा रावी वावी गुणी उभाला हात पाय चालतायत महाराज अगदी तगडे तोपर्यंत महाराज हा वय झाल्यावर नाही महाराज बरेच लोक असे गाडी गेली निघून हात केला मागून ते इंगळे बाबा सांगत असतात ते म्हणते वय झाल्याच्या नंतर बाबा आम्हाला पण टाळ वाजा वाटतात कवा करावा विचार करावा विचार करावा विचार शनुक्षणी हाती करावा विचार शनुक्षणी हाती करावा विचार शनुक्षणी हाती करावा विचार मला म्हणले पण इथं सांगतात महाराज शनुशनी हाची करावा विचार हा आता काही लोक काही विचार करतात महाराज त्या विचार करायला त्याला काही असं काही तारतम्य नाही कोणता विचार केला पाहिजे हा मुद्दा महत्वाचा आहे सारा सार विचार करावू 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 नाम तयाच्या चिंतने निर्सेल संकेत तयाच्या चिंतने निर्सेल तयाच्या चिंतने निर्सेल संकेत तयाच्या चिंतने निर्सेल संकट सारा सार विचार करा उठा उठे नाम धरा कंठ विठोबाचे महाराज सारा सार विचार सार आणि आसार हे शोधलं पाहिजे मला लोक काही विचार करतात मला सांगत तुम्हाला विचार लोक कोणता विचार करतात हा एका माणसाने विचार केला महाराज एका माणसाचा विचार करतो सांगतो तुम्हाला मला काय विचार केला सांगू तुम्हाला एका माणसाने 500 रुपयाचं रोप आणलं कांद्याचं बरं का 500 रुपये आणलं की एवढं 500 रुपये कांद्याचं रोप आणलं कांद्याचं रोप कळतं आपण शेतकरीत मला आणलं मला त्या ठिकाणी हा मस्त त्या ठिकाणी एक वाफे बनवले त्या ठिकाणी मला एका वाफ्यात पाणी सोडलं महाराज वाफा भरला पुन्हा दुसऱ्या वाफ्यात पाणी सोडलं आता मागच्या वाफ्यामध्ये कांदे लावायला सुरुवात केली बरं का कांदे लावायला सुरुवात पहिल्याच बळीमध्ये महाराज कांदे लावत असताना विचार सुरू झाला काय विचार ते म्हणे आता आपल्याला 2 आपत्ती आहेत म्हणले एक मुलगा आणि मुलगी हा एक बाळू ताई एक महाराज हम दोन हमारे महाराज ते उपवर झालेले हा म्हणजे लग्न झाले हा विचार सुरू झाला कांदे लावत असताना पहिल्या ओळीमध्ये महाराज काय विचार सुरू झाला म्हणजे आपल्याला ताई आली लग्नाला आली म्हणजे तिचं लग्न करून घेऊ म्हणजे कशावर लग्न कशावर करायचंय कांद्याच्या उत्पन्न झालं लग्न महाराज दुसऱ्या वेळी परत रोप लावू लागला महाराज परत विचार सुरू झाला म्हणजे आता ताईचं लग्न झालं म्हणजे का मग बाळू आला लागणार त्याला मामाच्या बरोबर त्याचं लग्न लावलं महाराज त्याचंही लग्न लागलं महाराज तिसऱ्या वेळीमध्ये परत त्या ठिकाणी कांदे लावू लागला रोप लावू लागला महाराज परत विचार सुरू झाला म्हणजे आता ताईचं लग्न झालंय भैयाचं लग्न झालंय मग म्हणले आता काय म्हणलं आता मस्त पैकी घर बांधू म्हणले आता बांधलं घर चौथ्या वेळेला परत रोप लावू लागला परत विचार सुरू झाला म्हणजे ताईचं लग्न झालंय भैयाचं लग्न झालंय घर बांधलं मग आता मस्त 4 व्हीलर गाडी घेऊ म्हणले आता फिरायला
घेतली ना गाडी. आता पाचच्या वेळेस सांगत नाही मी आपण. महाराज हा बहादर जे कांदे लावायला गेला महाराज नंतर काढायलाच गेला. कांदे किती झाले विचारलंच नाही तुम्ही. कांदे झाले 5 गोणे. किती गोणे? त्याच्यामध्ये 4 शेंगड्याचे आणि 1 चांगली. महाराज त्या रोपाचे पण पैसे नाही आले. मला सांगा या विचारामध्ये काही तथ्य आहे का? बरं आज तुम्ही सर की शेतामध्ये आज लगेच हिसाब करता यंदा कधी 100% म्हणजे 100 क्विंटल होणार म्हणजे खरं मग प्रत्येकाचा प्रश्न आहे का नाही? ऊस चांगला आला 100 200 टनच गेला पाहिजे. 150 कुठंच नाही गेलं. धरतक नाही माप महाराज. उतरत गवती त्या हिशोबात उतरत का? मला काय म्हणतो हा विचार करून फायदा नाही का? या विचारामध्ये काही तथ्य का? हे असं जुळपं बसलं होतं एक वट्यावर बरं का. हे आमची कट सांगतो असं वाट्यावर जुळपं बरीच माणसं असे बसायचे. म्हातारे माणसं त्याला काही काम नसतं काय नसतं. ते बरं काय गेन बरं घरच्या भाकरी खायच्या लोकांची उत्पत्ती करायची. कुठं त्याला वट्याला नावच आहे. कोणता? कुचर वाटा म्हणते त्याला. कुचर बसणारे असते वाट्याला कसं कुचर वाटा महाराज. मग त्यांनी असं बसावं महाराज. नुसतं बसूच नाही. मग त्यांचा विचार विठाला एखाद्याची मोटरसायकल गावात यावं ती बसणारी काय घेणं देत नाही. काय घेणं नसते. कुणाची गाडी का नाही कशाला आली असं आहे का? काय घेणं ते आमकेच काहीतरी ते जमायचं. त्याचं कशाला जमायचं म्हणजे आहे का काय समज? मला मुद्दा सांगायचा या विचारामध्ये काही तथ्य आहे का? काय झालं सकाळच्या परी अशा म्हशी सुटायच्या. म्हशी 10-5 म्हशी आपण सुटायच्या का वाढ घेतो. आणि त्याच्यात असे जुळते शिकायचे म्हशी होते बरं महाराज. असे जुळते म्हणजे असं एकदम. मग विचार कोणता केला पाहिजे? एकान ठरवलं म्हणे काही होईन जे होईन ते होईन पण मला एक पर्यंत उडी हाणायची. कशात कळतंय ना? महिला मंडळ असे जुळत्या शिंगाची म्हैस होती. जुळत्या शिंगाची म्हैस ते म्हणजे आपल्या याच्यामध्ये एक बार उडी हाणायची. आता पुढचा विचारत नाही महाराज. ती एक बार जर उडी हाणली ती काय करेल काय अजिबात. आता काय केलं पाहिजे महाराज? विचार करता करता 6 महिने झाले. किती? पण तो काय योग आहे ना. एक दिवशी योग आला बा अशोक महाराज. असा योग आला ज्या साईड कोण तो वटा होता त्या साईड कोण एक म्हैस असते जुळते मेन जुळते शिकायची म्हैस असं अंग खरकीत चालली होती. पाठ घाशीत महाराज. ते म्हणे आता त्याने ध्यानात ठेवलं ना महाराज. आता विचारायला काय सीमा राहिली? ते म्हणे आज योग आला म्हणे. आज योग संधीचं सोनं झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? आता विचार करायचाच नाही म्हणले. आता डायरेक्ट प्रत्यक्ष कृतीच करून दाखवायची महाराज. जशी म्हैस आली महाराज मारली उडी त्याच्यामध्ये. म्हैशीच्या त्या शिंगात उडी मारल्यावर म्हैस एका जागा थांबली असं नाही. तिने हाणला बाल्या अख्खं गाव सगळी पांदी महाराज. कस 10-5 लोक धावले. अख्खं गाव धावलं. मला कस म्हशीला पकडलं. एक जण बोलता अहो शामराव तुम्हाला कळत नाही आमच्याकडे बरं का. थोडासा विचार करायचा याच्यामध्ये कधी याच्यात कसाच प्रवेश करावा काय करावं. ते म्हणे विचार काय मी आतापासून करतो का? 6 महिने झाले मी विचार करतो म्हणे. अरे म्हणे कशाचा? पाठ सोडून निघली महाराज. खरकाला चांगला दुखापत झाली. मोडा म्हैशी महाराज. मला मुद्दा तात्पर्य असे मला सांगायचे की या विचारामध्ये काही तथ्य आहे का? या विचारामध्ये काहीच तथ्य नाही. काहीतरी विचार करून मला त्या ठिकाणी वेळ बर्बाद करण्यापेक्षा
विचार महत्वाचा केला पाहिजे. महाराज सांगतात विचार जरूर करा, पण कोणता करा? ऊर्ध्वचारामध्ये सांगतात मला, तरावया पार भव सिंधू, तरावया पार तरावया पार नाशिवंत देह रक्षणे हाती करावा विचार, रक्षणे हाती करावा विचार, रक्षणे हाती करावा विचार. तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव. तरण्याचा विचार करा मग त्या ठिकाणी तरलं पाहिजे, मला तरता आलं पाहिजे. हा, आपण ज्या भवसागरामध्ये तरत आहोत, हे भवसागर एवढा सोपा नाही. अनेकांनी महाराज तरण्याचा प्रयत्न केला, बुडाले तयाचा मूळ ना मारे. हा, ज्याला त्याला महाराज वाहूनच जाता आले. काही एक बोटावर मोडण्यासारखी मंडळी महाराज, ती फक्त याच्यामध्ये यशस्वी झाली. विडाला विडाला महाराज सांगतात, तुझ्या तरायचं असेल तर काय करावं लागलं? या भवसागरमध्ये तरायचं असेल तर काय करावं लागलं? भवसागर तरता कार्य करीत असे चिंता, पहिलं उभा दाता कटिकर ठेवणे या. महाराज ते म्हणजे पाणी इथपर्यंतचे, तुम्हाला पोहायचंय ना, पाणी कुठपर्यंत आहे? इथपर्यंत. पोहण्याचा विचार करा महाराज. पोहायचं असेल तर महाराज त्या ठिकाणी ते म्हणतात ना, सांगड बाला भक्तीची नारायण नामाची, नामाची नारायण नामा. सांगडे बांधत असताना महाराज भक्ती केली पाहिजे मला या ठिकाणी. तरायचं असेल, हा, या सागरामध्ये तरायचं असेल तर त्या ठिकाणी नामरूपी नौका आपल्याकडे असणं गरजेचं आहे महाराज. म्हणतात मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. म्हणून महाराज सांगत तुम्हाला महाराज, हा, ते एक सुंदर प्रकारे मला वाटतं कबीरदासजी गवळणी महाराज, नाव किनारे लगाव प्रभूजी मेरे, नाव किनारे लगाव. तरता आलं पाहिजे महाराज. तरायचं असेल तर नामस्वरूपी असलेली नौका आपल्याकडे असणं गरजेचं आहे. यामुळे तरता येईल. म्हणून सांगत तुम्हाला, तरावया पार भव सिंधू. महाराज सांगतात, एक साधकाने प्रश्न विचारला, जर नाही तरलं तर ते म्हणतात जीवन वाया गेल्याशिवाय राहणार नाही. आपण कसं दुसरं नाशिवंत नाशिवंत
महाराज त्या ठिकाणी महाराज कसं आहे, भरोसा नाही महाराज. नाशवांदे नाशाचे 3 प्रकार आहेत महाराज. स्वभावता नाश, परतता नाश आणि आश्रय नाश. आपल्या देहाचा हा स्वभावता नाश आहे महाराज. मला सांगा, एखादा आंबा, ऐका, एखादा आंबा फ्रीज मध्ये ठेवला किती वेळ टिकतो? किती वेळ टिकतो? 2 दिवस 4 दिवस महाराज. पिकलेला आंबा ठेवा. आता ते मोठमोठे हे निघलेत ना, काय म्हणतात ते, फ्रीज. त्याच्यामध्ये कव्हर टिकतो, बरोबर आहे. पण एके दिवशी असा प्रसंग आला, महाराज 7 ते 8 दिवस झाले महाराज आंबा ठेवलेला. लक्ष नाही, 10 दिवस झाले. 10 दिवस झाले तो आंबा जागेवर असा काळा पडला. पडतेत का तुमच्याकडे का आंबे फ्रीज मध्ये ठेवल्यावर? काळे पडतात. मग काळा आंबा झाल्याच्या नंतर ते खाण्यास लायक राहतो का? नाही राहत. मग त्याचा ऑटोमॅटिक काय होतं, तो खराब होतो. तसं मनुष्य जीवन हे स्वभावता नाशामध्ये मोडलं जातं. परतता नाश, आश्रय नाश. आता एखादा समजा फोटो आहे, भिंतीवर फोटो लावलेला मला, कवर टिकतो महाराज. ज्ञानोबांनी सुंदर प्रकारची ओवी केली, उपजे ते नाशे, नाशले ते पुनरपी दिसते, ही घटी काय यंत जसे परिपरिमेघ. म्हणजे स्वभावत्या नाशामध्ये मोडलेला हा प्रकार आहे महाराज. सांगा तुम्हाला, मला सांगा महाराज, सांगा नाशवान देह आहे काय? नाशवान देह हा जाणार आहे. नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. मग वेळीच असतात जाग व्हा महाराज. काय वेळी कधी जाईल हे सांगता येत नाही महाराज. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देते नहीं, साथ देते नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी. सांस रुक जाएगी चलते चलते, दम निकल जाएगा रोते रोते. आस बुझ जाएगी, आस बुझ जाएगी रोशनी के. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. आपल्याला सगळ्याला माहित असेल महाराज, विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते काही काळ, बरोबर. विठाला 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 विठाला. महाराज ज्यावेळेस ते गेले त्यावेळेस कमीत कमी 200 पोरं असे होते, म्हणजे प्रेमाचे महाराज त्यांच्या भागामधले, की ते स्वतःच किडनी द्यायला तयार होते. किडनी द्यायला किती प्रेम असेल. पण एक बार गेलेली वस्तू परत दिसत नाही मला. नाशिवंत देह जाणार असं. मला सांगायचा मुद्दा, किती प्रयत्न केला म्हणजे त्या ठिकाणी कितीही प्रयत्न करा, कितीही प्रयत्न, एक बार गेला ना विषय संपला. देह जाईल, 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 शिकालो खाईल, देह जाईल जाईल, या शिकालो खाईल, या शिकालो खाईल, देह जाईल, 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 देह देह जाईल, देह जाईल, त्याशी काळबा खाईल.
महाराज आपण आपलं प्रत्येक असणारा क्षण महाराज आपण काही काळाच्या तलाख्यात चालू आहे. आता सावध झालं पाहिजे महाराज. का याचा भरोसा नाही, नाशवंत जाणार आहे महाराज. हा आता सावध झाले पाहिजे. सावध होणी भजनी लागा, देव करा कैवारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या खंडोबाची वारी, वारी हो वारी माझ्या खंडोबाची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, खंडोबाची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या खंडोबाची वारी, माझ्या सोहो माझ्या प्रेम नगरा वारी. सावध होणी भजनी लागा, देव करा कैवारी. सावध झाले पाहिजे महाराज. काय भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याकरता आपण सावध झाले पाहिजे. त्याचं चिंतन करण्याकरता सावध झाले पाहिजे. माय बाप वेळ कमी आहे. हा मी बोलून गेलो अल्पायुष्य मानव देह, घडघडी काळ वाट याची पाहे. हा हा घडघडी काळ वाट याची पाहे, घडघडी काळ वाट याची पाहे, घडघडी वाट याची पाहे. घडघडी काळ वाट याची पाहे, घडघडी काळ वाट याची पाहे, घडघडी काळ वाट याची पाहे, घडघडी काळ याची पाहे. घडोघडी काळ वाट्याची पाहे, अजून किती आहे. प्रत्येक असतरी घडी चाललेली. मला एक थोडस चिंतन करावं वाटतं. लोक काय म्हणतात वाढदिवस तुमच्याकडे करतात का साजरा करते. ते मेणबत्ती बरेच पेटायच्या आणि फुकायच्या परत दिवा बंद करणं मला वाटतं चुकीचं आहे. मला सांगा संध्याकाळी दिवा लावत असं एक मंत्र आहे, दीपम करोति कल्याणम आरोग्यधन संपदा शत्रुबुद्धी विनाशा दीपज्योती नमस्ते. म्हणजे दिवा लावला पाहिजे. आणि आहे त्या दिव्याला पेट, त्या दिव्याला जर आपण विचारलो काय चुकीचं आहे मला. मग मला सांगा आपली हे म्हणतात हॅपी बर्थडे, मला सांगा कितपर्यंत योग्य म्हणजे वाढदिवस का घटित दिवस. घटित दिवस. प्रत्येक असणारा क्षण आपला कमी होऊ लागलेला आहे. प्रत्येक एक तास आपल्याला जीवनातला कमी होऊ लागलाय. हा तसं म्हणत आपण वाढदिवस म्हणतो. हा आमच्याकडे लोक तर असं तोफाच वाजी देत. आमच्याकडे सांगतो तोफ वाजली समजा कोणाचा वाढदिवस आहे असो. मला मुद्दा सांगायचा मला त्या ठिकाणी वाढदिवस खऱ्या अर्थाने नाही. मला त्याला एक शब्द निघाला अभिष्ट चिंतन सोहळा असो. मला सांगाल तुम्हाला मला सावध झाले पाहिजे. सावध आता जागा रे भाई नो जागा, पुढे आहे मोठा दगा. आता जागा रे भाई नो जागा. जागा झालं पाहिजे. महाराज तुम्ही म्हणता जागा जागा सारखं सावध सावध. आम्ही का झोपलोत का काय बेसावध. महाराज सांगन तुम्हाला महाराज आपण खरंच बेसावध आहेत. परमार्थ क्षेत्रामध्ये आपण बेसावध आहेत.
आपण सावध नक्कीच मला सांगा तुम्हाला कुठे आपण सावध आपण सावध आहेत प्रपंचामध्ये ज्या प्रपंचाचा सगळ्या शास्त्रांनी धिक्कार केला महाराज कुठेही तीळ मात्र ही सुख त्या प्रपंचामध्ये नाही त्या ठाऊकच आहे संसार दुःखाचा चित्ती त्याचा शिन वाहू नये माऊली सांगतात लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरधार आहे का प्रपंच सुख महाराज आणि प्रपंचात आपण जागे जाऊ दे प्रमाण सांगतो मला जन तरी देखे गुंतले प्रपंचे स्मरण ते त्याचे त्याशी नाही स्मरण ते त्याचे त्याशी नाही म्हणूनच महाराज साधू संतांनी काकड्यामध्ये बोध केलाय उठा जागे वारे पंढरीनाथा भावे जनी देवा कवी व्यथा जन्मोच्या जागे पंढरीनाथा भावे जनी देवा कवी उठा जागे वारे आता कशातून उठा स्मरण करा पंढरीनाथा जाग होऊन मला परमार्थ केला पाहिजे त्याचं नाव घेतलं पाहिजे पहाटच्या प्रहरी मना हरी हरी तया सुखी सरी नाही तुझे किती प्रमाण सांगता येईल महाराज सांगल मुद्दा महाराज जाग होण्याची वेळ आहे आता सगळ्याच गोष्टीमध्ये जाग होण्याची वेळ आहे ज्याला समज त्याला धन्यवाद असो महाराज सांगतात मग काय केलं पाहिजे अभंगाच्या तिसऱ्या शतकामध्ये संत समागमे हो धरावी आवडी संत समागमे हो धरावी आवडी संत समागमी हो धरावी आवडी सावधून काय केलं पाहिजे महाराज सांगतात बाबा हो तुम्हाला चांगले सुसंस्कार लाभायचे असतील देवापर्यंत पोहोचायचं असेल देव प्राप्त करायचा असेल तर महाराज सांगतात हरे प्राप्तीशी उपाय धरावे संताची ते पाय तेने साधती साधने तुटते भवाचे संत समागमे धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची महाराज परमार्थ करण्याकरता वेळ लावू नका तातडी करा तातडी कल करे सो आज करू नाच करू स्वामी का जीवनाचा भरोसा नाही बरोबर आहे कमी आयुष्यामध्ये त्या तुलनेमध्ये जर पाहिलं मला कोणत्या तुलनेमध्ये मला सांगा सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग बरोबर सगळ्यात कलियुगाचं आयुष्य मर्यादा पाहिली मला सगळ्यात कमी 4,32,000 वर्षाचं आयुष्य कलियुगाच आणि आतापर्यंत कुठेतरी 5,500 वर्ष होऊन गेले कलियुग लागून मग आणखी किती वेळ आपला जन्म यायचा
मग कमी असणाऱ्या वेळा मी म्हणतोय एक अभंग नाम संकीर्तन साधन पै सोपे. आता तप करण्याची गरज नाही. आता यज्ञ होतोय का नाही. तप तपश्चर्या पहिले लोक एका पायावर उभं राहून तपश्चर्या करायची. आता महाराज म्हणे काली एखाद्या पाहता कवाशी जेवण असं वाटतं. बरोबर आहे का? आता राहिले आणि इकडे तुकोबरा सांगतात माऊली सांगता पेविन दैवत दिदल्या विना प्राप्त गुजाविन हे कोणच सांगितलं. सांगा तुम्हाला मला त्या ठिकाणी तप असलं पाहिजे. बरंच काहीतरी तप असलं पाहिजे. आता तप हे योग माऊली अगदी योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वयाची धर्म. आता या गोष्टी होऊ शकत नाहीत. मग सोपं केलं मला कलियुगा माझे करावे कीर्तन. हो कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगा माझे करावे कीर्तन. तिने नारायण देईला भेटी. तिने नारायण देईला भेटी. कलियुगा माझी करावे कलियुगा माझी करावे तेने नारायण देईला भेटी. तेने नारायण देईला भेटी. कलियुगा माझे करावे कीर्तन. कलियुगा माझे करावे कलियुगा माझी करावे कीर्तन. केले नारायण दिल भेटी. महाराज सांगतात कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगी उद्धार या कलियुगामध्ये उद्धार करून घ्यायचा असेल तर हरीच्या नामाने उद्धार होणार. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे. अगदी सोपं केलं महाराज. आता तप करण्याची गरज नाही. आता होऊ शकत नाही. तर आता अन्नमय प्राणी पहिले लोक हवेवर जगायचे. आता अन्न खाऊ नये भागत नाही. त्या ठिकाणी दम निघत नाही. सांगायचा मुद्दा म्हणजे ह्या गोष्टी आता राहिल्या नाही महाराज. मग सोपं केलं सोपं. कलियुगी उद्धार हरीच्या नावे. कलियुग फक्त देवाचं नाव घेतलं की उद्धार होतो. मग ते नाम घेण्याकरता महाराज त्या ठिकाणी महाराज पुन्हा संगती केली पाहिजे. संत समागमी धरावे का त्यांच्या सानिध्यामध्ये का त्या ठिकाणी असणार नाम सांगतो महाराज. देवाच्या प्रिय देवाच्या जवळ जर कोण असतील महाराज तर संत असतात. देवाच्या जवळ कोण असेल तर संत असतात महाराज. का की संत सदोदित त्या ठिकाणी नामस्मरण करतात. नाहीतर देवाचं महत्व संतांनी वाढवलेलं आहे. सगळ्या कथा बघ माहिती. मला सांगा ज्ञानोबा तुकाराम आपण एवढी जी वारी आपण करतो आषाढ महिन्यातली ही कुणामुळे वारी? संतामुळे वारी. जर संतांनी जर वारी काढली नसती आपण गेलो असतो पण देव आपल्याला कळला असता नाही महाराज. तसं सांगायचा मुद्दा संत समागमी धरावी आवडी करावे तातडी परमार्थाची. का मी सांगत यांच्या सानिध्यामध्ये जर गेलं महाराज की आपल्याला ते परमार्थ करायला शिकवतात. करुणी साय असं शिकविते उपकार संतांचे आपल्यावर अगणित प्रकार संतांचे. म्हणून संत समागमी धरावी आवडी करावे तातडी परमार्थाची. परमार्थ करण्याकरता मला तातडी केली पाहिजे महाराज. तातडी कल करसो आज करून आज करसो अभिकर महाराज लगेच कामाला लागा. हा त्याचा असा अर्थ सांगा तुम्हाला. महाराज सांगतात बाबा तुम्ही संतांची संगती जीवनामध्ये प्राप्त करा. जर संतांची संगती जीवनामध्ये प्राप्त केली मला सांगा आतापर्यंत जेवढे संतांची संगती केली महाराज त्याची कुठल्याही प्रकारची अधोगती नाही. काय कुठलीच प्रकारची अधोगती मी वेळोवेळी सांगत असतो महाराज. त्या दिवशी मी कीर्तनात सांगितलं होतं महाराज. केवळ पुरणपोळी खाण्याच्या नादाने राहिलेला असताना तो कोण? नाथबाबाच्या दरबार तो असताना गावबा. मला सांगा काय त्याचं काय काम होतं? केवळ पुरणपोळी खाण्याच्या अपेक्षेने थांबला होता तिथे मंदिरात. का की नाथबाबाच्या ठिकाणी असताना ते पुरणपोळीचं नैवेद्य देवाला राहायचं. मला पोळी खाण्याच्या अपेक्षेने राहिलेला गावबा आज त्याची प्रगती झाली महाराज. कीर्ती कुठे राहिली आज? उत्तमची उरी कीर्ती मागे आजही
नाथबाबाच्या असणाऱ्या समाधीच्या अगदी उजव्या साईडला प्रदर्शन घातलेलं महाराज तिथं गावभर समाधी पाहायला मिळते. का म्हणजे केवळ पडून राहील तर ये ठाई उगाज संताची पायी पडून राहिला महाराज. योग जीवनामध्ये त्याची प्रगती जीवनामध्ये आहे महाराज. मला सांगायचा मुद्दा उत्तम चिवरे कीर्ती मागे. जसं नाथबाबा त्याचे दर्शन करतात तसं त्या ठिकाणी असतात गावभरच्या समाधी असतात दर्शन करावं लागतं. ही गोष्ट कशामुळे प्राप्त केवळ संतांच्या सानिध्यामध्ये राहिले म्हणून संत समागम धरावे आवडी करावे तातडी परमार्थाची. महाराज नाशवंत देह जाणारा सकळ आयुष्य खातो काळे सावधान. बोला ना महाराज त्या ठिकाणी थोडस भजन करू. विठोबा शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू. शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात ज्या इह लोकामध्ये तुम्ही आलेला आहात हा इह लोक कसा आहे याचा स्वभाव आहे. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू ठरलेला आहे महाराज. मग त्याच्याकरता त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे शोक करण्याची गरज नाही. महाराज सांगतात नका डोळे धुरे भरून राहू. मला सांग किती शोक केला मग ती व्यक्ती परत येणार नाही येऊ शकत महाराज. आपल्याला का जर पुराणातलं जर पाहायचंच असेल एक मिनिट सांगून होतो महाराज. चौरंगीनाथ त्या चौरंगीनाथाने भरतरीनाथाने महाराज हाय पिंगाला मशानभूमीमध्ये किती वर्ष होता हो? 12 वर्ष होता महाराज. 12 वर्ष. तेवढी जर 12 वर्ष देवाची तपश्चर्या केली तर देव प्राप्त झाला असता. नाही पिंगाला भेटली. 12 वर्ष बसला. 12 वर्ष क्रश झाला नाही पिंगाला भेटली. तसं महाराज आपला शोक कुठपर्यंत. आपण गेलेल्या व्यक्तीवर किती शोक करतो. किती दिवस उपास आहे तुम्हाला सांगा. नाही महाराज आपण नाही राहू. नका डोळे दुरे वरून राहू. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावध. चला मरण जन्म आहे मला त्याला मरण ठरलेलं आहे. त्याच्यावर कोणी असतं शोक करू नये. बोलन तुम्हाला महाराज सांगतात नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. अतिशय मोठ्या थाटाने या ठिकाणी कैलासवासी पर्यागबाई शामराव मुकुटराव खरंच पुण्यवान असणारे ताई असतील आजी असतील महाराज की ज्यांच्या वर्षाला एवढा असताना खर्च होतो. काय एवढा असताना खर्च ते असताना करण्याची भावना त्यांची तयार होते. कुठेतरी पुण्यवान ते असल्या पाहिजे. हे त्याचं उत्तर आहे महाराज. ही त्याची पोच पावती. म्हणून त्यांच्या चरणी त्या ठिकाणी असताना ही सेवा समर्पित करतो. नक्कीच महाराज त्यांच्याकरता मी देवाकरता विनंती करतो महाराज नक्की यांना अगदी देवाच्या पायाजवळ असताना जागा मिळो हीच असणारी विनंती करतो. आज कार्यक्रमाकरता ज्यांचं असणारी YouTube चॅनल आहे असे असणारे वेड कीर्तनदास असणारं चॅनल आपल्या समोर त्या ठिकाणी असणार आहे. उत्तरोत्तर असणारे त्यांनाही त्यांची ज्यांना हा व्हिडिओ पाहते ते निश्चित सबस्क्राईब करत चला महाराज. त्यांचं कुठंतरी असणारी प्रगती होईल. तसंच कीर्तनाकरता आवर्जून मृदंगाचार्य मुकुटमणी असे असणारे भैयासाहेब वैद्य त्यांची उपस्थिती लाभलेली आहे. अलीकडे इकडे युवा कीर्तनकार तात्यासाहेब महाराज काळे यांची असणारी उपस्थिती लाभली. तसेच उत्तम प्रकारचे गायनाचार्य ठोसर महाराज अशोक महाराज ठोसर त्यांच्या असणारी साथीला असतं. त्या ठिकाणी गजानन महाराज बर्गे इकडे अण्णा बर्गे कडाजी महाराज पाडोळे गावकरी मंडळी थोरात महाराज ज्यांनी सुंदर प्रकार वय झाला असून तर विनय या ठिकाणी घेतला असे असणारे लोखंडे महाराज आधी करून मुकुट मामा मला काय सगळे मामा महिला मंडळ पुरुष मंडळ सर्वांनी या ठिकाणी एवढंच विनंती करा देवाकडे की आज
यांना असणार त्या ठिकाणी हरिभक्त पर्यायताई यांना देवाच्या असणाऱ्या पायापाशी जागा मिळो ही सर्वत्र प्रेरक नसणारी श्रद्धा समर्पित करतो महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली